जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी नीला अभ्यंकर आणि आज दशक 6 समास 6 सृष्टिकथन आणि ह्या समासावरती माझे विचार सांगणार आहे. गेल्या समासात माया आणि ब्रह्म याचं वर्णन ऐकताना एक गोष्ट ध्यानात आली की मायेचे आहेपणाचे गुण ब्रह्माला नाहीपणाने लावले आहेत. उदाहरणार्थ, माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना. कल्पांतकाळी ब्रह्म नासेना कल्पांतकाळी. जगात बघा 2 प्रकारचे लोक आढळतात. एक जाणते म्हणजे ज्ञानी आणि दुसरे म्हणजे नेणते म्हणजे अज्ञानी. ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी आणि अज्ञानी म्हणजे मायाज्ञानी. आत्मज्ञानी पुरुष ब्रह्माचा साक्षात अनुभव घेतात, तर अज्ञानी मायेची दृश्याची प्रचिती त्यांना येते. ते मायेमध्येच गुंतलेले असतात. परमार्थात तुमच्या माझ्यासारखे नवखे जेव्हा प्रवेश करतात तेव्हा अनेक प्रश्न समोर उभे राहतात. श्रद्धा त्यांना एक सांगते तर बुद्धी त्यांना दुसरंच सांगते. समर्थांना याची पूर्ण जाणीव होती आणि त्यामुळे श्रोत्यांच्या मनात काय काय प्रश्न येतील हे जाणून सर्व आक्षेपांचे तर्कशुद्ध खंडन या समासामध्ये समर्थांनी केलेले आहे. त्यामुळे दासबोध अभ्यासाने सर्व संशय नाहीसे होतात असं पहिल्या समासामध्ये फलश्रुतीत सांगितलं आहे. तुटे संशयाचे मूळ ते किती योग्य आहे याची प्रचिती आपल्याला येते. सर्व संतांप्रमाणे दृश्य मिथ्या असून ब्रह्म सत्य आहे हाच सिद्धांत समर्थांनी इथे मांडला आहे. दृश्य मिथ्या आहे असे कितीही म्हटले तरी दृश्य एकदम बाजूला सारून अदृश्यापर्यंत बुद्धी सूक्ष्म करीत नेणे हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना शक्य नाही. केदारनाथला जायचे, 11,000 फुटावर एकदम कसे पोचणार? हळूहळू चालत घोड्यावरून दंडीकांडी करून मगच आपण जाणार. हाच झाला पिपलिका मार्ग. काही भाग्यवान मात्र विहंगम मार्गाने मनाने शिखरावर पोचतील. म्हणजेच सामान्यांना शिखरावर पोचायला आधार हा घ्यावाच लागणार. द्रोणाचार्य सगळ्या शिष्यांची परीक्षा घेत आहेत. सगळ्यांना विचारतायत, तुम्हाला काय काय दिसतंय? सर्वांना झाड, पानं, फुलं, फळं आणि शेवटी पक्षी आणि त्याचा डोळा दिसला. पण एकटा अर्जुनच ज्याला फक्त डोळाच दिसला. म्हणून सगुणाची उपासना प्राथमिक अवस्थेत करणे अत्यंत गरजेचे आहे. सगुण उपासनेने भगवंत हा चित्ताचा विषय झाला की देहबुद्धी कमी कमी होते, भगवंताचे प्रेम वाढते आणि चराचरात भगवंत भरला आहे हे पुस्तकी ज्ञान झालं. समर्थ म्हणतात याची प्रचिती यायला पाहिजे, म्हणून करावी लागे प्रतिमा असं त्यांनीच म्हटलं आहे. म्हणून देवघरामध्ये आपण देवाची स्थापना करतो, त्याची पूजा अर्चा करतो. समर्थ उपदेश करतात, साधकाने फक्त त्यातच न अडकता पुढे पुढे आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. ज्याला मी देवघरात स्थापित केलं आहे त्याबद्दलची माहिती, त्याचे कर्तृत्व हे सगळं चिंतन आपल्याकडून व्हायला हवं. हळूहळू मन सूक्ष्मापर्यंत पोचण्यास योग्य बनतं आणि पुढे सर्व सृष्टीचे मूळ जे ब्रह्म त्याचा सहज प्रत्यय येतो. म्हणून समर्थ 55व्या ओवीत म्हणतात, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संतसंगे. हा गहन विषय समर्थांनी सोपा करून अनेक उदाहरणे देऊन सांगितलं आहे. पहिल्या ओवीत समर्थ म्हणतात, सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे, आता सृष्टी दिसत असते, ते सत्य की मिथ्या? म्हणजे विश्वाच्या निर्मितीच्या आधी ब्रह्म होतं. अगोदर फक्त एकटं ब्रह्मच होतं, मग विश्वाची निर्मिती झाली. विश्व असतानाही ते आहेच आणि विश्वाचा प्रलय झाल्यावर सुद्धा त्याचा नाश होणार नाही, ते राहणारच आहे.
ब्रह्मानंतर विश्व आले, मग प्रश्न पडतो की विश्व सत्य आहे का की ब्रह्म सत्य आहे? ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनः. गीतेमध्ये भगवंत असं म्हणतायत. या वचनाने जीवाला खरेपणा येतो. या संसारात परमात्मा स्वरूपाचा सनातन अंश जीव झाला आहे. दुसरे शास्त्रवचन लगेच सांगतं की यत् दृष्टम तद नष्टम. जे जे दिसते ते सगळं नष्ट होणार आहे. आणि या वचनाने जग खोटे ठरते. यात खरे खोटे कोणी म्हणायचे? म्हणून 6व्या ओवीत समर्थ म्हणतायत, सत्य म्हणो तरी नासे, मिथ्या म्हणो तरी दिसे, आता जैसे आहे तैसे बोली जेल. सगुण आहे ते दिसते, ते अशाश्वत आहे, ते खोटे आहे. सामान्य जगाला सत्य मानतात, पण ते तर नाश पावणारे व खोटे म्हणावे तर प्रत्यक्ष दिसते, असा संभ्रम निर्माण होतोय. पुढे ज्ञानी व अज्ञानींची मते समर्थ सांगतायत. हा सर्व भाग आपण अशाश्वत, शाश्वत, ब्रह्म कसं शाश्वत आहे, हा सगळा भाग आपण मागे आपला येऊन गेलेलाच आहे. अज्ञानी म्हणतोय की जग जर अशाश्वत आहे तर मग तीर्थ, व्रत, देव, धर्म हे सर्व सत्य आहे असं कोण म्हणतोय? अज्ञानी म्हणतोय. पण ज्ञानी म्हणतोय मूर्खस्य प्रतिमा पूजा. मूर्खांसाठी, अज्ञानीसाठी ही मूर्तीपूजा आहे. मग त्यावर अज्ञानी लगेच म्हणतोय, मग तू का रे स्नान, संध्या, गुरुपूजन, तीर्थया का करतोस? 10व्या ओवीत ते मिळतायत. तर बोले तो अज्ञान, तरी का करीसी संध्या स्नान, गुरुभजन तीर्थाटन कासया फिरावे. तुला जर हे सगळं अशाश्वत आहे, खोटं आहे आणि नष्ट होणारं आहे, मग तू का जातोयस तीर्थयात्रा करायला? मग त्यावर ज्ञानी म्हणतोय, खरं सांगू का, मला पूर्ण समाधान हवं आहे. आणि ते पूर्ण समाधान जे आहे ते फक्त आत्मज्ञानाने मिळते. मग आत्मज्ञान मला कुठे मिळणार? तर आत्मज्ञान मिळण्याकरता मला गुरूंकडे जायला पाहिजे. आत्मज्ञान कसं करून घ्यायचं हे आपल्याला गुरु शिकवतात. आणि म्हणून आत्मज्ञान संपन्न आपल्याला गुरूंकडे जायला पाहिजे. म्हणून भगवान शंकरांनी पार्वतीला गुरुगीता सांगितली. त्यात गुरुचं महत्त्व सांगितलं. आणि गुरु हे पुण्यक्षेत्री, तीर्थक्षेत्री असतात. म्हणून मी ते तीर्थयात्रा करायला जातो आणि गुरूंचं पूजन करतो, असा ज्ञानी म्हणतायत. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः, वादे वादे जायते तत्वबोधः, बोधे बोधे भासते चंद्रचूडाः. आणि मग म्हणून माझं जायचं कारण आहे. त्याचं कारण असं, ह्या अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी तीर्थ असतात, म्हणजे ज्या ठिकाणी यात्रेला मी का जातो, कारण असे ज्ञानी लोक मला भेटतात. इथे मला एक गोष्ट आठवते. एकनाथ सूत म्हणून मोठे एक ज्ञानसंपन्न असे एक होऊन गेले. आणि त्यांनी त्यांच्या चारीधाम यात्रेचे वर्णन केले. ते वर्णन मी वाचताना त्यांनी एक आठवण सांगितली. एकनाथ सुतांना एक ज्ञानी भेटला. त्या ज्ञानीला एकनाथ सुताने त्याचं नाव विचारलं आणि तुम्ही कुठे जाताय, काय काय पाहिलं हे विचारल्यानंतर त्याने खूप सुंदर उत्तर दिलं. हमको जो 9 महीने की सजा हो गई है उसको मिटाने के लिए मैं घूमता हूँ. आणि यापुढे ही शिक्षा होऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी किती असतात हो. ही 9 महिन्याची शिक्षा झाली आहे, म्हणून हा जो ज्ञानी आहे ही पुन्हा मला होऊ नये, पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या शृंखलेमध्ये मी अडकू नये, आणि म्हणून मी तीर्थयात्रा करतोय. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाही 9 महिन्याची शिक्षा झाली आहे, पण त्याची आठवण आपल्याला आहे का? आणि ही सगळी आठवण करून देण्याकरता म्हणून मी फिरतोय, असं त्या ज्ञानीने सांगितलं त्या एकनाथजींना. आणि एकनाथ सूत जे आहेत ते काय झाले तर ते अंतर्मुख झाले. त्यांनी विचार केला की आता आपण सुद्धा अशा प्रकारचं जीवन जगायला पाहिजे. पुढे त्यांनी असं एक जण त्या ज्ञानींना भेटला आणि ते म्हणाले, मला थोडासा उपदेश करा. तेव्हा ते म्हणाले, दुःख में कपाल भी नहीं पिटना चाहिए और सुख में जय जयकार भी नहीं करना चाहिए. म्हणजे गीतेत जसं म्हटलंय, दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहाः. या गीतेतील श्लोकाचा सुटसुटीत अनुवाद आणि त्या ज्ञानीने एका ओळीत करून टाकला. अशा अनेक गोष्टी आपल्याला यात्रेतून मिळवता येतात आणि म्हणून मी यात्रा करतो, असं त्या ज्ञानीने सांगितलं. पुढे गुरुगीतेचा श्लोक आणि मग सांगतायत समर्थ, ब्रह्मानंदम परमसुखदम केवळम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तस्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. कसे सद्गुरू असतात हो? तर बघा, अनेक प्रकारचे आनंद आहेत.
एक म्हणजे मानवाचा आनंद. आपण जो आनंद आहे हा भौतिक गोष्टींपासून मिळवण्याचा प्रयत्न करतो. खाण्यातून मिळवतो, अनेक ठिकाणी जातो, अनेक वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जातो, अनेक साड्या विकत घेतो, अनेक यात्रेला जातो, अनेक गोष्टी बघायला जातो. क्षणिक आनंद मिळतो म्हणजे भौतिक गोष्टीपासून आनंद मिळवायचा प्रयत्न करतो. त्यानंतरचा जो उच्च कोटीचामध्ये यक्ष आनंद, देवानंद, इंद्रानंद आणि सगळ्यात शेवटचा आनंद म्हणजे ब्रह्मानंद. हे गुरु जे असतात ते त्या ब्रह्मानंदामध्ये आणि म्हणजे काय आपल्याच आनंदामध्ये, कारण ब्रह्माच्या प्राप्तीमुळे ते त्याच आनंदामध्ये असतात, अत्यंत सुखात असतात. त्या एकाला म्हणजे त्या भगवंताला प्राप्त केल्याने ते ज्ञानाची मूर्तीच आहेत जणू. इथे मला माझ्या गुरूंची आठवण झाली. अण्णाभाऊ कालगावकरांची 95वी आणि हैदराबादला करायला म्हणजे सगळे आम्ही भक्तगण जमलो होतो. अण्णांना एका फुलांच्या मखरामध्ये बसवलं होतं, डोळे मिटून बसले होते. बाहेरच्या त्या लोकांना वाटत होतं अण्णा झोपले. त्या युनिव्हर्सिटीचे, हैदराबादच्या युनिव्हर्सिटीचे आणि व्हाईस चान्सलर त्यांची ओळख करून देण्याकरता म्हणून उभे राहिले आणि सुरुवात केली आणि त्यांनी भागवतातला एक श्लोक म्हणायला लागले, पण त्यांना काही तो आठवेना म्हणून खिशातून तो कागद काढला आणि चष्मा लावणार इतक्यामध्ये अण्णांनी तो श्लोक पूर्ण केला. तेव्हा ते म्हणाले, मी गेले 8 दिवस ह्यांना योग्य श्लोक शोधत होतो. त्यानंतर मी तो पाठ करायचा प्रयत्न केला आणि एवढं करून तो मला पाठ तर झाला नाहीच आणि न बघता आणि मात्र ह्या अण्णाबुवांनी हा श्लोक म्हणून दाखवला. ह्याचा अर्थ असा, हे कसे असतात तर हे ज्ञानवंत असतात. म्हणून द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्षम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. ती ज्ञानमूर्तीच असतात. द्वंद्वातीत, हे माझं ते हे माझे ते तुझे, मी माझे तू तुझे, ह्या द्वंद्वातून ते मुक्त असतात, ते अद्वैत असतात. गगनसदृशम आणि कसे असतात तर ते आकाशाप्रमाणे विशाल असतात आणि जणू ते म्हणजे हे विश्वची माझे घरं या भावनेवर ते असतात. तत्वमसी पूर्णपणे आत्मसात केलेले असतात. खरं तर म्हणजे ते परब्रह्मच असतात. परब्रह्म आणि सद्गुरू हे एकच आहेत. अद्वितीय, अनंत, अपरंपार असे अविनाशी असे हे परब्रह्म म्हणजेच हे सद्गुरू असतात. त्या सद्गुरूंना जे भावातीत आहेत, ते जे त्रिगुणातीत आहेत, जे विमल म्हणजे अत्यंत शुद्ध आहेत, जे अचल आहेत, जे साक्षीभूत आहेत, अशा ह्या सद्गुरूंना आम्ही नमस्कार करतो. असा हा गुरुगीतेतला श्लोक समर्थांनी सांगितला आहे. ते कसे असतात तर ते अमर असतात. जसे परब्रह्म कसं अनंत आणि अपरंपार आणि अनंत आहे आणि अमर आहे, तसेच परब्रह्म हे सद्गुरू पण असतात. ठाकुरांनी देह ठेवल्यावर माताजींनी सौभाग्य लेणिकेमुळी उतरवलीच नाही. सगळ्यांना काय वाटलं की माताजींवरती ठाकूर गेल्यामुळे माताजींवरती खूप परिणाम झाला आहे आणि म्हणून ते ह्या सगळी सौभाग्य लेणिके उतरवत नाही आहेत. तेव्हा त्यांचा भाव असा होता की ठाकूर आहेतच आणि म्हणून त्यांनी ती सौभाग्य लेणी उतरवली नाही. बघा, म्हणजे हे जे संत असतात किंवा हे जे सद्गुरू असतात ते नेहमी अमर असतात. त्यांनी जरी मध्ये समाधी घेतली, ते अमर कसे असतात हे आपल्याला ह्या गोष्टीवरून कळतं. हजारो मातांचं प्रेम जर आपण एकवटलं तर ते प्रेम ह्या संतांकडे म्हणजे ह्या सद्गुरूंकडे असतात. अत्यंत शुद्ध अंतःकरणाचे त्रिगुणातीत असे ह्या सद्गुरूंना आपण काय करावं तर आपण त्यांनाकडे जावं. उपदेशाने विश्व मिथ्या आहे असा निश्चित अर्थ आपल्याला हृदयात त्यांनी सांगितल्यामुळे ठसतो. पण अज्ञानीला हे पटलं नाही. तो विचारतो, जीवभूत सनातन म्हणणारा हा कृष्ण मग खोटा का? ज्ञानी म्हणतात, कृष्णाने विभूती सांगितल्या. का बरं सांगितल्या? सर्वदूर परमात्मा आहे ह्याचे प्रतीक म्हणून विभूती सांगितले. कारण सर्वदूर परमात्मा आहे हे आपण मनाने समजू शकत नाही आणि म्हणून ते म्हणतायत वृक्षात मी पिंपळ आहे. मग पुढे सांगतात की मी तुटत नाही, मी फुटत नाही, अग्नीने मी जळत नाही, पिंपळ झाड तुटतं, वाढतं, जळतं. पुढे कृष्ण म्हणतो इंद्रियांना मनश्चामी, मी इंद्रियात मन आहे, पण मन तर चंचल आहे, त्याला स्थिर करता येत नाही, असा सर्वांचा अनुभव आहे. मग कृष्णाने असं का सांगितलं? ते पण जगद्गुरू आहेत, ते कसं खोटं बोलतील? त्यांना लोकांना साधन मार्ग दाखवायचा होता म्हणून ते सगळी अशी उदाहरणं देत आहेत. जसं लहान मुलांना शिकवताना आपण काय म्हणतो, झाडावर 5 पक्षी आहेत म्हणून शिक्षक 5 गोट्या घेतात. 2 पक्षी उडले म्हणून 2 गोट्या ती शिक्षक काढून घेतात. आता किती म्हणजे पक्षी उरले? मुलं त्या गोट्या बोसतात आणि उत्तर देतात 3.
भगवंत आपल्याला शिकवत आहेत की सामान्य देहबुद्धीवर जगणारा, दृश्यातच आनंद मानणारा, म्हणून त्यातलीच उदाहरणं भगवंत देत आहेत. समन्वय साधणारे संत समजावून सांगतायत. शास्त्रात पूर्व पक्ष उत्तर पक्ष माध्यमातून वाद मिटवतात. ब्रह्मांडाचे मूळ कशात हा प्रश्न पडतो. ब्रह्म एकटं होतं, एकोहम बहुश्याम, यालाच हरिसंकल्प किंवा प्रथमस्फुरण अशी एक कल्पना झाली व त्या कल्पनेतूनच अनंत ब्रह्मांडाची निर्मिती झाली. कल्पनेच्या आधारावर असलेले ब्रह्मांड खरे की खोटे, हे सगळं कल्पनेचाच खेळ आहे. आपल्या कल्पनेनेच आपण दगड, माती, धातूचे देव बनवतो, पूजा करतो. काही ना तो पावतो, तर कधी देव फुटतो, कधी तुटतो. धातू म्हणजे ते फुटल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं, माझा देव गेला, माझा देव फुटला. कधी कधी आपण गणपती घरी आणतो आणि त्याचा हात वगैरे निखळतो की मग आपल्याला लगेच मनात भीती वाटते, काय झालं, असं कसं झालं. समर्थ आपल्या बघा डोळे उघडत आहेत ह्या ठिकाणी. काय की धातूत दगडात देव नाही आहे, आपल्या श्रद्धेत, आपल्या भावात देव आहे. म्हणून तुकडोजी महाराजांनी छान भजन म्हटले. सोन्याचा देव त्याला चोराचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. देव आशानं भेटायचं नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. एकदा विनोबा आणि प्रवास करत होते. वाटेत गंगेवरून गाडी जात होती. एकाने खिशातून नाणं काढलं आणि ते गंगेत टाकलं. शेजारचा हसला, मला काय मूर्ख आहेस, उगीच नाणं वाया घालवलंस. विनोबा म्हणाले, हे बघ, तुला भाव नसेल तर तू नको माणूस, पण त्याचा भाव असा आहे, गंगा अत्यंत पवित्र आहे, त्याची माता आहे, मग त्याची आपण गाडीतून पूजा कशी करावी. आणि म्हणून त्या भावाने तो काय टाकलं, तर ते नाणं टाकलं. आणि म्हणून ह्या ठिकाणी म्हणाले, भाव महत्त्वाचा आहे. खरा देव भावात आहे, श्रद्धेत आहे. आमचा देव खरा शक्तिशाली आहे, संकटकाळी धावून येतो. हा धावून यायचा, निवारण करायचा. पण आता हा पूर्वीसारखा राहिलेला नाही, शक्ती उरली नाही, काय करणार, असं काही लोकांच्या मनात येतं. समर्थ इथे सर्वांना समजावून सांगतात, अरे माती, दगड, चित्रे, धातू यात देव कसा असेल. देव आहे असे वाटणे हा भ्रम आहे. आपण जी सुखदुःख भोगतो ती आपल्या प्रारब्धानुसार असतात. दृश्य हा केवळ मानव निर्मित भ्रम आहे. सर्व संत, महात्मे, गुरुदेव आपल्याला हेच सांगतात की खरा देव हा पंचभूतांच्या पलीकडे आहे. दिसणारे जग हे खोटे, अशाश्वत आहे. खरा देव परब्रह्म सृष्टीच्या निर्मितीच्या आधी होता, मध्येही आहे आणि सृष्टीच्या प्रलयानंतरही राहणारच आहे. अन्वय आणि व्यतिरेक दोन्हीही कल्पनेचा खेळ आहे. कल्पना बघा या 8 प्रकारच्या सृष्टी निर्माण करते. पहिली म्हणजे कल्पनासृष्टी, ही सर्वांनाच खूप परिचित आहे. पहिली आपली खोटी कल्पना म्हणजे बी म्हणजे देह, मला मरण नाही, आणि नसलेल्या गुणांमध्ये रमणे हीच कल्पना. किती कल्पनेमध्ये आपण रमलेला असतो ह्याचं खूप काही वर्णन करायची गरज नाही, कारण ह्याची कल्पना आपल्याला आहेच. शब्दांची सृष्टी दुसरी, कवी, लेखक स्वतःही त्यात गुंततात आणि आपल्यालाही त्यात गुंतवतात. या टी व्हीवरच्या मालिकेमध्ये आपण किती गुंतो, ही सगळी सृष्टी, ही सगळी शब्दांचीच तर सृष्टी आहे. तिसरी जी आहे प्रत्यक्ष सृष्टी, आपण ती सतत पाहत असतो आणि त्यात किती आपण रमतो आणि किती भुलतो, या भूलभुलैयामध्ये किती अडकतो, ह्याचीही आपल्याला कल्पना आहेच. चौथी जी सृष्टी आहे ती चित्रलेप सृष्टी. चित्रकार रंगवतो, त्यात आपण त्या विविध चित्रामध्ये आपण रंगून जातो. बघा, आपण त्या रवी वर्म्याची पेंटिंग्स, व्हॅटिकन सिटी बघायला जातो, आपण त्यावेळेला किती मुग्ध होतो, बघत राहतो. पण समर्थ म्हणतात हे सगळं खोटं आहे. पाचवी स्वप्नसृष्टी. स्वप्नामध्ये एखाद वेळेला आपण आपलं मरण पाहिलं की केवढी भीती वाटते. आपण किती लोकांना सांगत बसतो, पण अहो हे सगळं स्वप्न आहे, आणि त्यामुळे स्वप्नामध्येच आपण रंगतो. 6वी सृष्टी ती गंधर्वसृष्टी. आपण आता पावसाळ्या दिवसामध्ये हे नेहमीच बघतो, आकाशामध्ये वेगवेगळ्या दिसणारे देखावे दिसतात. कधी हत्तीसारखा दिसतो ते ढग, तर कधी ते ढग त्या उंटासारखे दिसतात. ज्वरसृष्टी. अंगात ताप आल्यानंतर वाटते तर तो बरायला लागतो, ती ज्वरसृष्टी. आणि 8वी जी आहे ती नजरबंदीतून दिसणारी सृष्टी. पण यापैकी खरी सृष्टी कोणची हो, सगळ्या सृष्टी ज्या आहेत त्या खोट्या आहेत. म्हणून समर्थ सांगताय, याची कल्पनेची सृष्टी, तुझी शाब्दिक सृष्टी, तुझी प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व. 4थी चित्रलेप सृष्टी, 5वी स्वप्नसृष्टी, 6वी गंधर्वसृष्टी, जलसृष्टी 7वी, 8वी दृष्टीबंधनं, अशा अष्टसृष्टी जाणं. यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावी.
म्हणून सृष्टी नाशिवंत जाणती संत महंत सगुणी भजावे निश्चित निश्चया लागी. म्हणून ह्या 8 ज्या सृष्टी आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत, भ्रामक आहेत. थोडक्यात काय तर शास्त्र वेद पुराणे ज्ञानी संत महंत हे सांगतात की जग सृष्टी हे सगळं नाशवंत आहे. पण खरा देव जाणण्यासाठी या नाशिवंत सृष्टीचा उपयोग करून घ्यायचा आहे. सगुण देवाचे भजन पूजन करावे, मन त्यात गुंतवावे, हळूहळू स्थिर करावे व आपल्या देहाला विसरण्याचा प्रयत्न करावा. वारकरी वारीला जाताना किती नाचतात, किती खेळ खेळतात, स्वतःला ते विसरतात. हरिद्वार ऋषिकेशला कावडी घेऊन आणि जात असतात, धो पावसात नाचत असतात, पण स्वतःला ते विसरत असतात. त्यांना देहाची पर्वाच नसते. असं करता करता साधक निर्गुणाकडे वाट चालेल. पण आपण काय करतो, आपण सगुणातच रमतो, पुढे वाटचाल आपण करतच नाही. सगुणोपासनेच्या आधाराने आपल्याला निर्गुणापर्यंत पोचायचं आहे. पण ही गोष्ट अगदी निसंशय खरी आहे. पण आपल्याला समर्थ तेच सांगतायत की सगुण तू हळूहळू करून तुला निर्गुणापर्यंत जायचं आहे. कसं जायचं आहे? म्हणून त्यांनी बघा सगुणोपासना, सारासार विचार आणि सत्संगती या त्रिकुटाच्या आधाराने तुला आत्मज्ञानापर्यंत जायचं आहे, आत्मज्ञान संपन्न व्हायचं आहे, हे आपल्याला समर्थ सांगतायत. मग सगुणोपासना त्याकडे तुम्हाला एक गोष्ट सांगते. गौतम बुद्धांची एक सभा सुरू होती. हॉल गचागच भरला होता. त्याच्यामध्ये त्यांचे सगळे शिष्य आणि श्रोतू वर्ग बसला होता. इतक्यामध्ये एक जण रागारागाने आला, अगदी लाल झाला होता आणि तो सभेत आला आणि आदवा तद्वा बोलू लागला. त्यांचे जे शिष्य होते आनंदला बुद्ध म्हणाले, या अस्पृश्याला बाहेर काढ. त्याला त्यांनी बाहेर काढलं. सभा संपली. आनंदने विचारले, तुम्ही कधीपासून अस्पृश्य मानता? तुम्ही त्याला अस्पृश्य का म्हटलं? तेव्हा बुद्ध हसले आणि बुद्ध म्हणाले, मी त्याला अस्पृश्य नाही म्हटले. क्रोध, लोभ, मत्सर, घृणा, वैर घेऊन तुम्ही जर भगवंताजवळ गेलात तर तो तुम्हाला जवळ करणार नाही. कारण काय? कारण ते सर्व अस्पृश्य आहे. भगवंत ह्या अशा अस्पृश्य अवगुणांना जवळ करत नाही. आणि स्वतः जे बुद्ध म्हणजे काय, हा भगवंताचा अवतार आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हे जे अस्पृश्य जे आहेत, म्हणजे हे अस्पृश्य असणारे अवगुण भगवंताला आवडत नाहीत. म्हणून त्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणून समर्थ आम्ही म्हणून गीतेमध्ये आणि 12व्या अध्यायामध्ये शेवटचे 8 श्लोक जे आहेत ते खरं अमर श्लोक आहेत. भगवंताला कोण आवडतात ह्याचं सगळं वर्णन आणि ह्या शेवटच्या श्लोकामध्ये आपल्या गीतेमध्ये आणि भगवंत करतायत. संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिरी मद्भक्त समे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समस्संगर्विवर्जितः. हे जे 8 श्लोक शेवटचे आहेत हे बहुतेक सगळ्यांना पाठ असतात, पण नुसते पाठ असतात. पण ते जे त्यातले जे समर्थ यांनी जे सांगितलेत गुण, ते गुण म्हणजे काय, अशा गुणवंत असणारे भक्तच मला प्रिय आहेत. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपण सगुणाची पूजा करत असताना हे सगळे जे गुण आहेत ते आपण आपल्या अंगात भिनवायला पाहिजे. जसं बघा शिडी असते, शिडीवरून आपण खालून वरपर्यंत जातो. एकेका पायरीवरती आपण चढत मग शिडीवरून वर पोचतो. ही सगुणोपासना जी आहे, ही सगुणोपासनाने आपल्याला निर्गुणापर्यंत जायचं आहे. तर ही सगुणोपासनेची शिडीच आहे. या शिडीवरून आपण प्रत्येक एक शिडी आपण चढत असताना एक दुर्गुण टाकून द्यायचा, एक गुण घ्यायचा, एक गुण टाकून द्यायचा, एक अवगुण टाकून द्यायचा. असं करत ज्या वेळेला तुम्ही सगळे अवगुण टाकून देता आणि जेव्हा तुम्ही कसे होता तर सर्व गुण संपन्न होता, अशा वेळेला तुम्ही निर्गुणापर्यंत पोचता. ही झाली सगुणाची उपासना. म्हणजे नुसती फक्त देवाची पूजा करणं ह्याच्यावर थांबून चालणार नाही. तर भगवंताला जे प्रिय आहे, भगवंताला जे आवडतं आहे, तर अशा प्रकारचं जर आपण जीवन जगलो तरच आपण त्या निर्गुणापर्यंत पोचू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं सगुणाची उपासना ही ह्याप्रमाणे आहे. आणि मग आपण जेव्हा वर पोचतो तेव्हा खाली लक्षात येतं की अरे ती शिडी नव्हतीच, मग आपण निर्गुणापर्यंत जाऊन पोचतो. आणि मग निसंशयपणे आपल्याला निर्गुणाची प्राप्ती होते. आपण सारासार विचार तर आतापर्यंत खूपदा येऊन गेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा त्याचा उहापोह करायची गरज नाही. आणि त्यानंतर सत्संगती म्हणजे ज्यांना अणुरेणूत भगवत स्वरूप
म्हणजे प्रतीत होतं ते संत किंवा सद्गुरू. खं वायुं खं अग्निं सलिलं महिच ज्योतिषी सत्वानी दिशो द्रुमदीन सरित समुद्रांश्च हरे शरीरम यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः. भागवतातला हा श्लोक आहे. आकाशात म्हणजे अर्थ असा: आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्रादी तेजोगोल, प्राणी, दशदिशा, वृक्ष, पाषाण, नद्या, समुद्र किंवा हे सर्व दृश्य विश्व विराट पुरुष श्रीहरीचे शरीर आहे, अशा भावनेने सिद्ध अनन्य भावाने त्याला नमस्कार करतात. आणि असे जे असतात ते संत. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असे ज्ञानेश्वरांनी म्हटले. समर्थ म्हणतात, साधू वस्तू अद्वय तेथे कैचे वाटेल भय, परब्रह्म ते निर्भय तोची साधू. या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत, सकळांच मांडेल अंत साधू अनंत रूपी. असे जे असतात ते संत, असे जे असतात ते साधू, त्यांची सत्संगती करावी. तुकाराम महाराजांचा अभंग तर म्हणजे ह्या ठिकाणी मला आठवतं आहे: चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होत त्यासी, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा, आवडेल जीवाची ये परी, सकळा अंतरी एक भाव, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणीजेत येणे अनुभवे. अशा प्रकारचं ज्यांचं चराचरात म्हणजे भगवंताला बघतायत, जे अभयम आहेत, असे ते संत आहेत, ते त्या संतांची संगत करावी आणि निर्गुण म्हणजे काय हे त्यांच्याकडनं जाणून घ्यावं. आणि अशा प्रकारे सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, ही महत्त्वाची ओवी समर्थांनी इथे सांगितली आहे. आणि आपल्याला अशा प्रकारची आपल्या हातून आणि उपासना साधना घडो, एवढी आपण समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आपण ह्या ठिकाणी थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.